नमस्कार सर्वांचं स्वागत आहे ऑल इन वन गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये। जे विद्यार्थी नववी परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपण एक खास व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू केली आहे। यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन पूर्वीच्या काही संकल्पनेवर आधारित व्हिडिओ पाहू शकता। अशाच एका महत्त्वपूर्ण घटकाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत, तो म्हणजे विभाज्यता आणि विभाज्यतेच्या असणाऱ्या कसोट्या, ज्याच्यावरती नवोदय परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात। तर मग आपण समजून घेऊया की विभाज्यता म्हणजे नेमके काय आणि विभाज्यतेच्या कोणकोणत्या कसोट्या आहेत ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिले आपण विभाज्यता म्हणजे काय समजून घेऊया। विभाज्यता म्हणजे एखादी संख्या आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया। समजा आपण एक संख्या घेतली 36 ही संख्या आहे। या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो हे आपण पहिल्यांदा पाहूया। मग चला तर मग सगळ्यात छोटी संख्या आहे तुमची 1 पासून सुरुवात करूया। 2 ने भाग जातो का? जातो। त्याच्यानंतर 3 ने पण भाग जातो 36 ला। 4 ने भाग जातो का? 4 च्या पाड्यामध्ये येते, 4 ने भाग जातो। 5 ने भाग जात नाही। त्याच्यानंतर 6 या संख्येने पण 36 ला भाग जातो। त्याच्यानंतर आहे 7 ने जात नाही। 8 या संख्येने पण 36 ला भाग जात नाही। त्याच्यानंतर आहे 9, त्याच्यानंतर 10 ने पण जात नाही। 11 या संख्येने पण 36 ला भाग जात नाही। त्याच्यानंतर आहे 12 च्या पाड्यामध्ये येते म्हणजे 12 ने भाग जातो। 13 या संख्येने पण भाग जात नाही। 14, 15, 16, 17, त्याच्यानंतर 18। मग या ज्या काही संख्या आहेत 1 2 3 4 6 9 12 आणि 18 हे काय आहे? 36 या संख्येचे विभाजक आहे। म्हणजे या सर्व संख्यांनी 36 या संख्येला भाग जातो। म्हणजे आपण म्हणू शकतो की 36 ही संख्या या संख्यांनी विभाज्य आहे। म्हणजे काय आहे? 36 ला या सर्व संख्यांनी भाग जातो। मग याच्यावरच आधारित जो कन्सेप्ट आहे विभाज्यतेच्या कसोट्या। मग आपल्याला परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला काय होते, प्रश्न विचारलेला असतो ज्याच्यामध्ये मोठी संख्या दिलेली असते आणि पर्यायामध्ये 4 संख्या दिलेल्या असतात। त्यापैकी कोणत्या संख्येने वरच्या संख्येला भाग जातो त्याला म्हणलेलं असते की कोणत्या संख्येने दिलेली संख्या विभाज्य आहे ते उत्तर काढायचं असते। मग आपल्याला तेवढे मोठे कॅल्क्युलेशन करण्यासाठी वेळ हा नसतो नवोदय परीक्षेमध्ये। त्याच्यासाठी तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या पाठ असणे गरजेचे आहे। तर मग पाहूया आपण कोणकोणत्या कसोट्या आहेत। मग सर्वात पहिले आपण पाहूया 2 ची कसोटी। मग 2 ची कसोटी काय सांगते पहा रे। 2 ची कसोटी सांगते की संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक जर असतील तर त्या संख्येस 2 ने भाग जातो। 2 ने भाग जातो तो कसा जातो? निशेष भाग जातो। म्हणजे काही बाकी शिल्लक राहत नाहीये। बघा एक उदाहरण 232। आता 232 आणि अजून एक संख्या घेऊ आपण 241। आता याला जर 2 ने भागून पाहिलं तर बघा याच्या एक स्थानावर किती आहे? 2। आपली कसोटी काय सांगते? 0 2 4 6 8 हे अंक पाहिजे एक स्थानावर 2 आहे। मग तुम्हाला हे पूर्ण कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही। तुम्हाला डायरेक्ट समजते की 232 ही संख्या आहे 2 ने विभाज्य आहे। बघा 2 बघा तरी 2 1 12 काहीच बाकी उरलेला आहे म्हणजे निशेष भाग केलेला आहे। म्हणजे ही संख्या 2 ने विभाज्य आहे। 241 याच्या एकक स्थानावर काय आहे? 1। आपल्याला बघता क्षणी कळते की हा आपला 2 च्या कसोटीमध्ये बसत नाही, त्याच्यामुळे याला 2 ने भाग जात नाही। तरी पण आपण करून पाहूया। 2 1 2 2 4 1 ला भाग जात नाहीये म्हणजे 1 बाकी उरते किंवा दशांश मध्ये तुमचं उत्तर येईल। त्याच्यामुळे 241 ही संख्या 2 ने विभाज्य आहे का? तर नाही आहे। अशा पद्धतीचे प्रश्न तुमच्या नवोदय परीक्षेमध्ये असतात कसोट्याच्या आधारावर। त्याच्यानंतर पुढची कसोटी पाहूया आपण 3 ची कसोटी।
बघा 3 ची कसोटी काय सांगते तुमचे, एखादी तुम्हाला संख्या दिलेली आहे, संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल, काय 3 ने भाग जात असेल तर संख्येला 3 ने भाग जातो, काय होतो, संख्येला 3 ने भाग जातो। मग पाहूया एक उदाहरण, काय सांगते, संख्येमधले जे अंक आहेत त्यांना त्यांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर संख्येला 3 ने भाग जातो। चला मग एक उदाहरण पाहूया, 123, 369 आणि 325 एक संख्या, या तीनही संख्याला आपण बघूया 3 ने भाग कशा जातात। बघा काय सांगितले तुम्हाला, संख्येतील अंकांची बेरीज करायची, मग काय करायचं, 2 + 1 + 2 + 3 किती होते, 6 भागिले 3, 3 × 3, 3 × 6 भाग जातो, म्हणजे या संख्येला 3 ने भाग जातो। तुम्हाला पूर्ण कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, इथे पण सेम आहे बघा, 3 + 6 9 होते, 9 + 9 18, 18 या संख्येला 3 ने भाग जातो, म्हणजे या संख्येला 3 ने भाग जातो, तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये। आता इथे बघा 2 + 5 7, 7 + 3 10, 10 या संख्येला 3 ने भाग जात नाही आपल्याला माहिती आहे, तर या संख्येला 3 ने भाग जाणार नाही। अशा पद्धतीने जर तुम्हाला जर कसोटी माहित असेल तर तुम्ही गणित एकदम सेकंदामध्ये सोडवू शकता, तुम्हाला बाकीचे कॅल्क्युलेशन करत बसण्याची गरज नाहीये। याच्यानंतरची जी कसोटी आहे ती आहे 4 ची कसोटी, ती आपण पाहूया। याच्यानंतर पुढील कसोटी आहे 4 ची कसोटी। बघा 4 ची कसोटी काय सांगते, संख्येतील एकक व दशक स्थानचा अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येस 4 ने भाग जातो। काय म्हणले, सोपं आहे, काही अवघड नाही। काय सांगितलेले, संख्येतील एकक आणि दशक स्थानचा जो अंक आहे त्या दोन अंक मिळून जी संख्या तयार होते तिला जर 4 ने भाग केला तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जाणार आहे। बघा एक उदाहरण पाहूया आपण, 348, बघा याला 4 ने भाग जाणार आहे का नाही, आता तुम्ही परत कॅल्क्युलेशन करून बघायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे एकक स्थानावर किती आहे 8, दशकवर किती आहे 4, मग 48 जी संख्या आहे 48 ला 4 ने भाग जातो का नाही तुम्हाला माहिती आहे, जातो, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, बरोबर आहे। आता ही छोटी संख्या आहे म्हणून ठीक आहे, मोठी जरी असली तर तुम्ही फक्त एवढं छोटंसं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला कळते 48 ला भाग जातो का, जातो, तर ह्या संख्येला 4 ने भाग जातो, देऊन बघा, बघा 4 × 1 = 4, 4 × 7 = 28, 4 × 8 = 32, 2 उरले आणि 4 × 7 = 28, गेला भाग। म्हणजे एखाद्या संख्येतील एकक आणि दशक स्थानच्या अंक मिळून जी संख्या तयार होते तिला जर त्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो। अजून एक काय आहे याच्यामध्ये, जर संख्येच्या शेवटी 2 शून्य असतील तर त्या संख्येला आपण 4 ने भाग जातो। जसं तुमचं जर लिहिलेलं असेल 780 किंवा 800, याच्या 780 नाही 800, ठीक आहे, याच्या शेवटी 2 शून्य
आहे किंवा तुमचं 2000 लिहिलेलं आहे, शेवटला 2 शून्य आहे, ज्या संख्येच्या शेवटी 2 शून्य असतील त्या संख्येला बघायचं नाही, डोळे झाकून 4 ने भाग जातो, लिहून पहा. 4 1 4 4 5 20, 2 काटायचे इथे लिहायचे, संपला विषय. इथे पण तसंच आहे, 4 ने भाग द्यायचा, 4 1 4 4 2 8, 2 काटून वर लिहा, झालं. म्हणजे एकक स्थान आणि दशक स्थानचा अंक मिळून जर त्या संख्येच्या जर 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने भाग जातो, नाहीतर शेवटी 2 शून्य असतील तर त्याला 4 ने भाग जातो. 4 ची कसोटी सोपी आहे. त्याच्यानंतर काय आहे 5 ची कसोटी. बघा 5 ची कसोटी काय सांगते बघा, 5 ची कसोटी सांगते की एकक स्थानी 5 हा अंक असेल किंवा काय पाहिजे 5 किंवा 0, 5 असेल किंवा 0 असेल तर त्या संख्येला काय होतो 5 ने भाग जातोच, हे लक्षात ठेवा. एकक स्थानी जर 5 किंवा 0 हा अंक असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. बघा लिहा 230 540 155. आता या सगळ्या संख्येच्या एकक स्थानावर 0 किंवा 5 आहे, मग याला भाग दिला पाहिजे. बघा 5 1 5 5 24, किती उरले 3, 5 37 गेला भाग, 540 आहे, द्या 5 ने भाग, 5 1 5 45 गेला भाग, त्याच्यानंतर द्या भाग 5 1 5 5 3 15 5 1 5. म्हणजे एकक स्थानावर आणि एकक स्थानावर तुमच्या 0 किंवा 5, एकक स्थानावर कोणता अंक पाहिजे 0 किंवा 5 असेल तर त्या पूर्ण संख्येला 5 ने भाग जातो. ही आहे तुमची 5 ची कसोटी. त्याच्यानंतर पुढची कसोटी पाहूया आपण 6 ची कसोटी. 6 ची कसोटी, 6 ची कसोटी काय सांगते रे, ज्या संख्येला 2 ने व 3 ने निशेष भाग जातो, त्या संख्येला 6 ने भाग जातोच. काय 6 ने भाग जातोच. म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला 2 ने 3 ने जर भाग जात असेल तर तुमचा 6 ने पण भाग जातो, बरोबर आहे. बघा 2 ची कसोटी काय सांगते, एका स्थानावर 0 2 4 6 8 पैकी अंक असेल तर त्याला 2 ने भाग जातो. 3 ची कसोटी काय सांगते, जी संख्या आहे त्याच्यामधल्या अंकांची बेरीज केली आणि त्या बेरीजला जर 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. म्हणजे 2 ची आणि 3 ची कसोटी जिथे लागू होते त्या ठिकाणी 6 ची पण कसोटी लागू होते, म्हणजे 6 ने पण भाग जातो. हे बघायचं असेल तर आपण एक उदाहरण घेऊया. ठीक आहे 324. 324 ही संख्या आहे, इथे घेऊया 324 ही संख्या आहे. 324 ला बघा 2 ने भाग जातो का, बघा का जाणार का, कारण एका स्थानावर 4 आहे, 2 ने भाग जातो, माहिती आहे बघितलं त्याकडे. 3 ने भाग जातो का, बघा 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, म्हणजे 9 ला 3 ने भाग जातो म्हणजे 3 ने पण भाग जातो. मग बघा याच संख्येला 6 ने भाग गेलाच पाहिजे. बघा 2 6 1 6 6 म्हणजे 30, 2 उरले 6 24. म्हणजे बघा ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 6 ने निशेष भाग जातो. ही आहे आपली 6 ची कसोटी. बघा यानंतरची कसोटी आहे 8 ची कसोटी. 8 ची कसोटी काय सांगते रे, संख्येच्या एकक दशक व शतक स्थानचा अंक मिळवून तयार होणाऱ्या संख्येला 8 ने भाग जात असेल तर त्या संख्येस 8 ने भाग जातो. अथवा शेवटी काय पाहिजे 3 शून्य. जर शेवटी 3 शून्य असतील तर त्या संख्येला काय होतो 8 ने भाग जातो. मग उदाहरण पाहूया. बघा 9
बघा एकक दशक आणि शतक स्थानचे अंक मिळून जी संख्या बनणार आहे त्याला 8 ने भाग केला पाहिजे. बघा 232 ला 8 ने भाग जातो बाबा. 2 बघा 8 ला 8 एक 8 8 2 16 7 उरतात 8 9 72 जातो. 8 ने भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला 8 ने भाग गेला पाहिजे. मग पहा 9232 भागिले 8 8 एक 8 एक उरला 8 एक 8 4 उरले 8 पंचे 40 3 उरले 8 चौक 32 म्हणजे भाग गेला. ही 8 ची कसोटी तुमची. त्याच्यानंतर काय दिलं होतं आपण शेवटचे 3 अंक जर शून्य असतील तरीही त्या संख्येला 8 ने भाग जातो. 3 शून्य आहेत बघा याला 8 ने भाग जातो का. 8 एक 8 8 पंचे 40 2 उरले 8 2 16 4 उरले 8 पंचे 40 8 शून्य शून्य म्हणजे याला पण भाग गेला. म्हणजे 8 ची कसोटी काय सांगते तुमची एकक दशक शतक स्थानचा जो अंक आहे त्यांनी मिळून जी संख्या तयार होणार आहे त्याला जर 8 ने भाग गेला तर पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. किंवा शेवटी जर 3 शून्य असतील तर त्या संख्येला पण 8 ने भाग जातो. याच्यानंतर पुढची कसोटी आहे तुमची 9 ची कसोटी. बघा 9 ची कसोटी काय सांगते. 9 ची कसोटी ही पूर्णपणे 3 व 6 च्या कसोटी सारखी आहे. 3 ची कसोटी काय सांगते आपले संख्येतील पूर्ण अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. तसंच आहे संख्येमधील अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने भाग जातो. बघा उदाहरणार्थ घेऊया आपण. आता बघा ही संख्या आहे. ही संख्या आहे तुमची 1359. 1359 ला 9 ने भाग जातो किंवा नाहीये पाहायचे. तर तुम्हाला काय करायचं त्यांच्यामधले जे अंक आहेत त्यांची बेरीज करायची. पहिले 1 अधिक 3 4 4 आणि 5 9 9 अधिक 9 किती होते 18. 18 ला 9 ने भाग जातो का जातो. म्हणजे या संख्येला 9 ने भाग जातो. देऊ बघून 9 एक 9 9 एक 9 4 उरले 9 5 45 9 एक 9 म्हणजे ही आहे तुमची 9 ची कसोटी. मग 9 ची कसोटी काय सांगते संख्येतील जे अंक आहेत त्यांच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने भाग जातो. त्याच्यानंतरची कसोटी आहे तुमची 10 ची कसोटी. 10 ची कसोटी ही 5 च्या कसोटी सारखी आहे. लक्षात ठेवायला सोपी एकदम. काय सांगते 10 ची कसोटी. 10 ची कसोटी सांगते की जर संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असेल संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असेल तर त्या संख्येला 10 ने भाग जातो. 0 अंक असेल तर त्या संख्येला 10 ने भाग जातो. बघा 120 150 मोठी घ्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे त्या संख्येला 10 ने भाग जातो. ठीक आहे. आणि सर्वात शेवटची कसोटी आहे तुमची 11 ची कसोटी. 11 ची कसोटी काय सांगते तुमची 11 ची कसोटी सांगते की एखादी जी संख्या आहे त्या संख्येच्या सम आणि विषम स्थानचे जे अंक आहेत सम आणि विषम स्थानच्या अंकाचा फरक जो आहे तो किती पाहिजे 0 किंवा 11 च्या पटीत पाहिजे. जर असं असेल तर त्या संख्येला 11 या संख्येने भाग जातो. मग पाहूया काय म्हणते सम आणि विषम स्थान म्हणले ते. पहिले आपण काय करून घेऊया एक संख्या घेऊया. बघा आता याच्यामध्ये विषम स्थानचे अंक कोणते आहेत हा आहे हा आहे हा आहे. समस्थानचा अंक कोणता आहे 1 आहे 3 आहे 9 आहे. बघा मग 9 आणि 3 12 12 आणि 1 13 बरोबर आहे. किती आलं 13 आणि 5 आणि 4 9 9 आणि 2 11 उत्तर किती आलं 2. आपले काय सांगते कसोटी सम आणि विषम स्थानच्या अंकाच्या बेरजेमधला फरक किती पाहिजे 0 किंवा 11 च्या पटीत. 0 किंवा 11 च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11 ने भाग जातो. मग आता इथे उत्तर किती आले फळ किती आलाय 2 चा आलाय. म्हणजे या संख्येला 11 ने भाग जाणार नाही. बघा 11 1 11 11 8 88 किती उरले 4 11 त्रिक 33 10 उरले 104 झाले.
11 9 99 किती उरले 5 उरले 11 चोक 44 6 उरले 11 पाचे 55 म्हणजे भाग पूर्ण गेलेला नाहीये। जर संख्येतला फरक जो आहे सम आणि विषम स्थानाच्या अंकांचा फरक जो आहे तो जर 1 किंवा 0 किंवा 11च्या पटीत जर असेल 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11 ने भाग जात असतो। तर या सर्व होत्या तुमच्या विभाज्यता आणि विभाज्यतेच्या कसोट्या। विभाज्यतेच्या कसोट्या कोणकोणत्या पाहिल्या आपण मग 2 ची कसोटी आहे 3 ची कसोटी आहे 4 ची कसोटी 5 ची कसोटी 6 ची कसोटी त्यानंतर आपण 8 ची कसोटी 9 ची कसोटी 10 ची कसोटी आणि सर्वात शेवटी महत्त्वाची जी आहे ती 11 ची कसोटी पाहिलेली आहे। तर या घटकावर बऱ्याच वेळेला नवोदयमध्ये प्रश्न विचारले जातात। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।